ओम शांति। आज का दिन बहुत विशेष और यूनिक दिवस है, तो प्यारे बाबा की तरफ से आप सभी को वेरी वेरी हैप्पी दशहरा एंड वेरी वेरी हैप्पी एनिवर्सरी। नहीं, थोड़ा मुस्कुराकर हैप्पी दशहरा तो बोल तो सकते हैं ना, अभी भी डॉक्टर साहब ने इंजेक्शन लगाया हैप्पीनेस का। सभी बोलो प्यारे बाबा, प्यारे बाबा, आगे बोलिए हैप्पी दशहरा। हैप्पीनेस बोलते वक्त, और आज हमारा सौभाग्य है कि इतने सुंदर अवसर पर है ना बाबा के है ना मधुबन के बहुत प्रिय रत्न कृष्णा भाई, उनके पैड ऑफिस के सभी सेवाधारी और खास डॉक्टर सचिन भाई के साथ इस सुंदर सेलिब्रेशंस में हमको भी जुड़ने का सौभाग्य मिला। ओके, ಇವತ್ತಿನ ದಿನ ಬಹಳ ವಿಶೇಷ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಒಂದ್ ಕಡೆ ದಸರಾ ಹಬ್ಬನೂ ಇದೆ, ಜೊತೆಗೆ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಿದ್ದೀರಾ. ಆದ್ರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಖುಷಿಯಾಗಿ, ಈಗ ತಾನೇ ಅಣ್ಣವರು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಖುಷಿನ ಯಾವತ್ತೂ ಬಿಡಬೇಡಿ ಅಂತ, ಆದ್ರಿಂದ ಖುಷಿಯಾಗಿ ಹೇಳಿ ಅಂತಾರೆ ಅಣ್ಣವರು. ಹಾಗೇನೆ ಇವತ್ತು ನಂತೂ ಇದೊಂದು ಸೌಭಾಗ್ಯ, ಮಧುಬಂದಿಂದ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಜನ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಶಾಂತ ಕೃಷ್ಣನವರ ಪ್ಯಾಡ್ ಆಫೀಸ್ನವರೆಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ, ಹಾಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಸಚಿನ್ ಪರಬ್ ಅವರು ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಬೆರೆಯುವಂತ ಒಂದು ಸುಸಂದರ್ಭ ನನಗೂ ಸಿಕ್ಕಿದೆ. खास डॉक्टर सचिन परब भाई कन्नौर में सेवा के लिए आए थे, क्योंकि कन्नौर में डी एडिक्शन का कैंपेन चल रहा है, तो मोस्ट प्रॉब्ली नवंबर दिसंबर में वो कैंपेन पहुंचेगा। तो हम चाह रहे थे कि डॉक्टर सचिन भाई आकर सभी हमारे बीकेस को भी ट्रेनिंग दें और थोड़ा सेवा भी करें। तो हमने लक्ष्मी दीदी जी को कहा कि सचिन भाई दशहरा कितना नज़दीक कन्नौर पहुंचे हैं, तो वर्ल्ड फेमस मैसूर का दशहरा है, तो है ना वो भी आएंगे और इसी बहाने मैं भी देखूंगा, इसलिए आज हम आपके सामने पहुंचे। ಸಚಿನ್ ಡಾಕ್ಟರ್ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಣ್ಣೂರಲ್ಲಿ ಡಿ ಅಡಿಕ್ಷನ್ ಕ್ಯಾಂಪೇನ್ ನಡೀತಾ ಇದೆ, ಆ ಅಭಿಯಾನದಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಅವರು ಬಿಕೆಸ್ಗೂ ಸಹ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಡ್ಲಿ, ಹಾಗೆ ಹೊರಗ್ನವ್ರಿಗೂ ಸಹ ಸೇವೆ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ. ಹಾಗೇನೆ ನಾನ್ ಪೆನ್ಷನ್ ಕೇಳ್ಕೊಂಡೆ, ಮೈಸೂರು ದಸರಾ ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತ, ಅದರಲ್ಲಿ ಸಚಿನ್ ಡಾಕ್ಟರ್ನು ಬರ್ತಾರೆ, ಹಾಗೆ ನಾನು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ಅದರಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವಿಬ್ರು ಇಲ್ಲಿದ್ದೀವಿ. क्योंकि ये हैप्पी ओकेशन है, तो मैं आपको एक रियल हैप्पी मेडिकल स्टोरी बताता हूँ। और जैसे डॉक्टर सचिन भाई कह रहे थे कि खुशी जो है वो खुराक भी है, खजाना भी है, और कई बार खुशी मेडिसिन का भी काम करता है। ಇವತ್ತು ಖುಷಿಯ ಸಂದರ್ಭ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಒಂದು ಖುಷಿ ವಿಚಾರನ ಮುಂದೆ ಇಡ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಈಗ ತಾನೇ ಸಚಿನ್ ಪರಬ್ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳಿದ್ರು, ಖುಷಿ ಅನ್ನೋದು ಖಜಾನೆನೂ ಹೌದು, ಅದೊಂದು ಔಷಧಿನೂ ಹೌದು, ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ನಿವಾರಣೆನೂ ಹೌದು. तो ये यूएसए की कहानी है, उसमें एक वॉर वेटरन थे, मतलब जो युद्ध लड़े हुए हैं, उसका नाम था सेमेटिस मोराटिस। वो 66 वर्ष जब उनकी उम्र हुई तो उनको बहुत सारा चेस्ट कंजेशन हुआ, लंग इन्फेक्शन हुआ, और उनको बहुत तकलीफ हो रही थी। तो ऐसे तकलीफ के समय पर वो डॉक्टर के पास गए, तो डॉक्टर ने पूरा टेस्ट किया और फिर डॉक्टर ने कहा कि यू हैव बीन इन्फेक्टेड विद लंग कैंसर। ಒಬ್ರು ಯೋಧ ಇದ್ರು, ಮೆಡಿಕಲ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಒಂದು ಖುಷಿ ವಿಚಾರ ಹೇಳ್ತೀನಿ. ಅವರು ನಂತರ 66 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೆಲವೊಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಶುರುವಾಯ್ತು, ಎದೆಯಲ್ಲಿ ನೋವು ಶುರುವಾಯ್ತು. ಆಗ ಅವರು ಡಾಕ್ಟರ್ನ ವಿಚಾರಿಸಿದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ನಿಮ್ಗೆ ಲಂಗ್ಸ್ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ ಅಂತ, कैंसर आगे थे। तो जब भी कैंसर सुनते हैं तो अक्सर पेशेंट दो ही चीज पूछेंगे कि मैं कौन से स्टेज ऑफ कैंसर हूँ, और दूसरा क्या पूछते हैं, कितने दिन बचेंगे। बड़े बुद्धिमान है। कौन सा स्टेज कैंसर है, हमारे पास कितना वक्त है। तो इन्होंने भी डॉक्टर से पूछा, तो डॉक्टर ने कहा कि यू आर इन द लास्ट स्टेज ऑफ लंग कैंसर, और ज्यादा से ज्यादा आपके पास 3 और मैक्सिमम 6 महीने का वक्त है। ಸಾಮಾನ್ಯ ಯಾರಿಗೆ ಆದ್ರೂ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೇಷಂಟ್ಗಳು ಡಾಕ್ಟರ್ ಕೇಳೋದೇ ಎರಡು ವಿಚಾರ. ಒಂದು, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ನಂದು ಯಾವ ಸ್ಟೇಜ್ ನಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ. ಎರಡನೇದು, ಇನ್ನೆಷ್ಟು ಸಮಯ ನಾನು ಬದುಕಬಹುದು ಅಂತ. ಹಾಗೆ ಅವರು ಸಹ ಕೇಳಿದ್ರು. ಆಗ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳಿದ್ರು, ನೀವು 3rd ಸ್ಟೇಜ್ ನಲ್ಲಿ ಇದ್ದೀರಾ, ಇನ್ನೊಂದು 3-4 ತಿಂಗಳು ಹೆಚ್ಚು ಅಂದ್ರೆ ಬದುಕಿರ್ತಾರೆ. अब ये सेमेटिस को खुद भी महसूस हो रहा था, क्योंकि उसको तकलीफ तो था। तो उस समय उन्होंने महसूस किया कि यूएसए में वो रहते थे, तो यूएसए में जो क्रेमेशन चार्जेस, जो दाह संस्कार के जो चार्जेस लगते हैं बहुत कॉस्टली, तो उसने अपने युगल से बात किया और कहा कि वैसे भी तो मैं जाने ही वाला हूँ,
तो इस शरीर का दाह संस्कार के लिए इतना पैसा मैं यूएसए देने के बजाय पर हम अपने गांव में जाते हैं, वहाँ क्रेमेशन चार्जेस कम हो, तो इसी बहाने आपका थोड़ा हमारा ना पैसा भी थोड़ा बच जाएगा। ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು USA ನಲ್ಲೆಲ್ಲ ಶವ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಹಣ ಕೊಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ, ಆದ್ರಿಂದ ಅವರು ಅವ್ರ ಪತ್ನಿಗೆ ಹೇಳಿದ್ರಂತೆ ಅಷ್ಟೊಂದು ಹಣ ನಾವಿಲ್ಲಿ ಕೊಡೋದಕ್ಕಿಂತ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೊರಟೋಗೋಣ, ಅಲ್ಲಿ ಖರ್ಚು ಕಡಿಮೆ ಆಗತ್ತೆ। So ये जो पर्सन ओरिजिनली बिलोंग टू ग्रीस, और ग्रीस में एक जगह है जिसका नाम है इकारिया, तो उन्होंने अपनी वाइफ के साथ वो इकारिया ग्रीस में गए, और उस समय की बात है, आज ये इकारिया ग्रीस इज कॉल्ड एज अ हैप्पी जोन, है ना, क्योंकि कुछ समय पहले नेशनल ज्योग्राफिक ने एक रिसर्च टीम भेजा और उन्होंने ये पता लगाने की कोशिश की कि विश्व में ऐसे कहाँ कहाँ जगह है जहाँ पे लोग खुश रहते हैं। तो उन्होंने अपनी टीम को भेजा, ऐसे पूरे विश्व में से 5-6 जगह उन्होंने है ना मार्क किया हुआ, इट इज कॉल्ड एज हैप्पी जोन। तो वहां पर उन्होंने देखा उसमें इकारिया ग्रीस भी एक जगह है जहाँ पे सिर्फ एक व्यक्ति खुश नहीं रहता है, अगर कहीं पर भी एक व्यक्ति खुश रहता है ना तो उसके साथ साथ बहुत लोग भी खुश रहते हैं। तो ये तो अभी लेटेस्ट बात है कि इकारिया ग्रीस हैज बीन डेजिग्नेटेड एज अ हैप्पी जोन। ಅವರು ಗ್ರೀಸ್ನವರಾಗಿದ್ರು, ಗ್ರೀಸ್ನಲ್ಲಿ ಇಕಾರಿಯಾ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಊರು, ತಮಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು ಒಮ್ಮೆ ಒಂದು ಸಮೀಕ್ಷೆಯನ್ನ ನಡೆಸಲಾಯಿತು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ದೇಶದ ಜನ ಹೆಚ್ಚು ಖುಷಿನಲ್ಲಿರ್ತಾರೆ ಅಂತ, ಅದರಲ್ಲಿ ಹ್ಯಾಪಿ ಝೋನ್ ಅಂತ ಇಕಾರಿಯಾಗೆ ಕರೆಯಲಾಗತ್ತೆ। ಸಾಮಾನ್ಯ ಎಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಖುಷಿಯಾಗಿರ್ತಾರೋ ಅವ್ರ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರೋ ಜನರು ಸಹ ಖುಷಿಯಾಗಿರ್ತಾರೆ, ಒಬ್ರು ಖುಷಿಯಾಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರೋರು ಖುಷಿಯಾಗಿರಲ್ಲ। तो ये अपनी वाइफ के साथ जब वहाँ पहुंचा अपने जगह पर, तो उसको बहुत अच्छा लगा ये देखकर कि वहाँ का जो है ना मैक्सिमम लोग जो थे वो सुनील गावस्कर थे, विराट कोहली थे, महेंद्र सिंह धोनी थे, युवराज थे। इसका मतलब क्या है जरा पूछो। ತನ್ನ ಪತ್ನಿ ಜೊತೆಗೆ ಅವರು ತಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೋದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯ ಎಲ್ಲ ಕ್ರಿಕೆಟಿಗರು ಇದ್ರು, ಏನಾದ್ರ ಅರ್ಥ ಗೊತ್ತಾ ನಿಮ್ಗೆ? दीदी से लक्ष्मी दीदी कह रहे थे कि मैसूर के लोग बड़े बुद्धिमान हैं, ऐसे बता रहे थे। इसका मतलब क्या है? कुछ तो बोलिए। ऑलराउंडर है। अच्छा, अब मैंने बताया। इसका मतलब ये है कि वहाँ का हर व्यक्ति जो है ना उसका उम्र जो है 100 वर्ष के ऊपर है, सेंचुरियंस है। बताइए। ಅದರ ಅರ್ಥ ಏನು ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಿದ್ರು ಅವರೆಲ್ಲ 100 ವರ್ಷ ದಾಟೋರು। Yes. और वहाँ पर उनका जो लाइफस्टाइल जो था बहुत वंडरफुल था। सबसे पहली बात, इकारिया ग्रीस में जो लोग जो थे ना वो आपस में एक दूसरे से मिलते थे और बात करते थे। ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಜೀವನ ಶೈಲಿ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ, ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲನೇ ವಿಚಾರ ಏನು ಅಂದ್ರೆ ಅವರೆಲ್ಲ ಪರಸ್ಪರ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಭೇಟಿ ಆಗ್ತಿದ್ರು, ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು। वो प्रकृति के एकदम नजदीक थे, मेडिटेशन करते थे, और तीसरी बात जो था वो बहुत ज्यादा वॉकिंग करते थे, चलते थे वो, जिसके कारण सभी लोग जो थे ना वो सेंचुरियंस हो गए। ಹಾಗೇನೆ ಅವರೆಲ್ಲ ಪ್ರಕೃತಿಯ ನಡುವೆ ಇರ್ತಿದ್ರು, ಹಾಗೆ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅದರಿಂದ ಜೊತೆಗೆ ವಾಕಿಂಗ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅದರಿಂದ ಅವರೆಲ್ಲ ಶತಾಯುಗಳು। तो जब ये अपने वाइफ के साथ वहां पहुंचे तो देखा सभी लोग खुश हैं, तो इसको लगा कि भाई वैसे भी मैं मरने वाला हूँ तो मुस्कुराते हुए ऊपर जाएंगे, है ना, तो सबके साथ मिलने लगे। अब वो क्या हुआ, 1 महीना हो गया, 2 महीना हो गया, वो इंतजार कर रहा था कि मेरा पासपोर्ट वीजा कब कंफर्म होगा, राइट, क्योंकि डॉक्टर वहां तक यूएसए से तो ये बोल के निकले थे। 3 महीना हो गया, 6 महीना हो गया, 1 साल हो गया, and this particular gentleman started feeling very good, और उसको लगा जैसे रोग मेरा कम होता जा रहा है। ಹಾಗೇನೆ ಅಲ್ಲೆಲ್ಲರೂ ಖುಷಿಯಾಗಿದ್ರು, ಇವ್ರಿಗೂ ಖುಷಿ ಆಯ್ತು, ಇವರು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ರು, ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲೇ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳಿದ್ರು ಇನ್ 3-4 ತಿಂಗಳಷ್ಟೇ ಬದುಕ್ತೀರಾ ಅಂತ। 3 ತಿಂಗಳು ಕಳೀತು, 4 ತಿಂಗಳು ಕಳೀತು, 1 ವರ್ಷ ಆಯ್ತು, ಇವ್ರಿಗನ್ನಿಸ್ತು ನನ್ನ ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಸುಧಾರಣೆ ಬರ್ತಿದೆ ಅಂತ। और फिर उसके बाद इतना खुशी बढ़ने लगा कि वो 5 साल, 10 साल, 15 साल जीवित रहे। अब 15 साल वो एकदम ठीक हो गए, तो उसको ये लगा कि वो डॉक्टर ने तो कहा था कि 3 महीने का टाइम है, अभी 15 years आई एम लिविंग एंड आई एम फीलिंग वेरी हेल्थी। तो उसने अपनी वाइफ को कहा एक काम करते हैं, हम लोग फिर से यूएसए में जाते हैं और अपने डॉक्टर से मिलते हैं और उनको कहते हैं कि अगर किसी व्यक्ति को ऐसा लास्ट स्टेज ऑफ कैंसर अगर होगा तो उनको इकारिया ग्रीस भेजो ताकि वो ठीक हो सके। तो उसकी वाइफ ने कहा वेरी गुड आइडिया, ये तो बहुत अच्छा सेवा भी है। तो अपनी वाइफ को लेकर वो यूएसए पहुंचे।
जब यूएसए पहुंचे तो ये स्टोरी का क्लाइमैक्स ये है, जब वो वहां पहुंचे तो पता चला कि डॉक्टर ऑलरेडी पहले से चले गए। ಸರಿ, ಹಾಗೆ 5 ವರ್ಷ ಕಳೀತು, 10 ವರ್ಷ, 15 ವರ್ಷಗಳು ಕಳೀತು. ಆಮೇಲೆ ಈ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು, ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೇನಲ್ಲ, ಆರೋಗ್ಯ ಸುಧಾರಣೆ ಆಗಿದೆ. ಪತ್ನಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಒಂದ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ, ನಾವು ಮತ್ತೆ USA ಹೋಗೋಣ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಆ ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಹೇಳೋಣ, ಯಾರಿಗೆ ಈ ರೀತಿ ಸಮಸ್ಯೆ ಇರುತ್ತೋ ಬೇಗ ಮೇಲೆ ಟಿಕೆಟ್ ತಗೋಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೋ ಅವ್ರನ್ನ ಇಕಾರಿಯಾಗಿ ಕಳಿಸಿ ಅಂತ ಹೇಳೋಣ. ಒಂದ್ ಒಳ್ಳೆ ಸೇವೆ ಅಲ್ವಾ ಅಂತ ಪತ್ನಿನೂ ಒಪ್ಕೊಂಡ್ರು. ಇಬ್ರು ವಾಪಸ್ USA ಹೋದ್ರು. ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ ಆ ಡಾಕ್ಟ್ರೇ ಹೊರಟಾಗಿದ್ದಾರೆ. So आप अगर YouTube में कहीं देखेंगे तो उसमें लिखा है द मैन हु डिफाइड डेथ, एक ऐसा व्यक्ति जो मृत्यु पर विजय पाया। 66 years में उसको लास्ट स्टेज ऑफ कैंसर डिटेक्ट किया गया एंड ही वाज एबल टू लिव फॉर 104 years, 104 वर्ष तक वो जिए, राइट। तो ये बहुत वंडरफुल कहानी है। तो बाबा जो हमें, जैसे भाई साहब भी कह रहे थे, ये जो टॉनिक देते हैं ना, राइट, और खास करके भारत इतना सुंदर देश है कि लोगों को अगर हैप्पीनेस नहीं भी मिलता है तो मैसूर में आइएगा, और चारों तरफ दशहरा के समय से इतना लाइट जल रहा है ना। दिस इज वेरी वंडरफुल कल्चर ऑफ भारत। अगर आप, मैं कुछ पिछले साल चाइना गया था, इस साल फिर योगा डे में हम रशिया गए थे, तो अनफॉर्चुनेटली वहां पर ये जो लोग आपस में मिलना, बात करना, राइट, आज मैं देख रहा था मैसूर के चारों तरफ इतने फूल, अब फूल देखकर भी हमको कितनी खुशी होती है, राइट, और चारों तरफ प्रकाश जब हम देखते हैं तो कितना अच्छा लगता है। और लोग बार बार हैप्पी दशहरा बोल रहे हैं, हैप्पी दिवाली बोल रहे हैं, कुछ समय के बाद हैप्पी क्रिसमस बोलेंगे, फिर हैप्पी न्यू ईयर बोलेंगे, उसके आगे क्या बोलेंगे? हैप्पी होली। अरे नहीं दीदी, हैप्पी सतयुग बोलेंगे। हैप्पी न्यू ईयर मतलब हैप्पी सतयुग है ना, हैप्पी होली तो वहाँ मनाएंगे ही मनाएंगे। हाँ जी, हेवन। हाँ, हैप्पी हेवन, राइट। तो बाबा ने कितना सुंदर ये हमको परिवार दिया। तो इसलिए हमेशा आकर यहाँ पर इस प्रकार के फेस्टिवल्स में ज्वाइन सिर्फ नहीं करना, लेकिन भाग लेना, एक साथ बैठकर मुरली सुनना, मुरली पढ़ना, इंटरेक्शन करना। तो कौन कौन चाहते इकारिया ग्रीस नहीं, मैसूर के बाबा का हर घर हैप्पी जोन बनना चाहिए? वो जरा हाथ उठाइए। वाओ, देखिए बाबा यही तो कर रहे हैं। तो आप सभी को बहुत बहुत दिल से मुबारक हो। थैंक यू वेरी मच। ओम शांति। ಆಮೇಲೆ ಮೈಸೂರಲ್ಲಂತೂ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಖುಷಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮೈಸೂರಿಗೆ ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಡೀ ನಗರ ಎಷ್ಟು ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಬೆಳಕು, ಎಷ್ಟೊಂದು ಹೂಗಳು, ಬೆಳಗ್ಗೆನೂ ನಾವು ಬರ್ತಾ ನೋಡಿದ್ವಿ, ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಹೂವು, ಅದೆಲ್ಲ ನೋಡಿದಾಗ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಪದೇ ಪದೇ ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಹ್ಯಾಪಿ ದಸರಾ, ಹ್ಯಾಪಿ ನ್ಯೂ ಇಯರ್, ಆಮೇಲೆ ಮುಂದಕ್ಕೆ ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಾ? ಹ್ಯಾಪಿ ಹೊಸ ಜಗತ್ತು ಅಂದ್ಮೇಲೆ ಆ ರೀತಿ ಖುಷಿಯನ್ನ ಹಂಚ್ಕೊಳ್ತಾ ಇನ್ನೂ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗತ್ತೆ. ಅಂದ್ಮೇಲೆ ತಮ್ಗೆಲ್ಲ ಅನ್ಸಿದ್ರೆ ಬರೀ ಗ್ರೀಸ್ನ ಈ ಕಾರ್ಯ ಅಲ್ಲ, ಮೈಸೂರಿನ ಪ್ರತಿ ಮನೆ ಹ್ಯಾಪಿ ಝೋನ್ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ ಇಚ್ಛೆ ಇರೋರೆಲ್ಲ ಕೈ ಎತ್ತಿ ಅಂತ ಅಣ್ಣವ್ರು ಕೈ ಎತ್ಸಿದ್ರು.